हे गाइज वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल डिकोड बिट्स. सो गाइज आजच्या आपल्या पायथॉन पार्ट 4 मध्ये आपण बघणार आहोत पायथॉन व्हेरिएबल्स. सो पायथॉन मध्ये कशा प्रकारे आपण व्हेरिएबल डिफाइन करतो आणि कशा प्रकारे त्यामध्ये डेटा स्टोअर करतो तर ते आज आपण बघणार आहोत. सो चला सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ पायथॉन पार्ट 4. लेट्स गेट स्टार्टेड. सो गाइस सर्वात आधी आपण बघणार आहोत पायथॉन व्हेरिएबल्स. सो व्हेरिएबल म्हणजे काय किंवा कशा प्रकारे आपण पायथॉन मध्ये व्हेरिएबल्स डिफाइन करत असतो तर ते आपण बघणार आहोत. व्हेन यू डेव्हलप अ प्रोग्राम यू नीड टू मॅनेज व्हॅल्यूज अ लॉट ऑफ देम. जेव्हा आपण एखादा प्रोग्राम लिहित असतो किंवा कोणत्याही लँग्वेज मध्ये, नॉट ओनली पायथॉन, कोणत्याही लँग्वेज मध्ये जर तुम्ही प्रोग्राम लिहित असता तर आपल्याला लॉट्स ऑफ व्हॅल्यू मॅनेज करावे लागतात. त्यामध्ये जे काही व्हॅल्यूज असतात तर नंबर टाईप असू द्या, स्ट्रिंग टाईप असू द्या, बुलियन टाईपच्या असू द्या, कोणत्याही प्रकारच्या व्हॅल्यूज या आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात मॅनेज कराव्या लागतात. आणि त्याच व्हॅल्यू स्टोअर करायसाठी आपण काय करतो, व्हेरिएबलचा यूज करत असतो. आता व्हेरिएबल म्हणजे काय तर इन पायथॉन व्हेरिएबल इज लाईक अ कंटेनर. तर व्हेरिएबल हे काय आहे, एक प्रकारचं कंटेनर आहे आणि त्या कंटेनर मध्ये आपण त्या व्हॅल्यू स्टोअर करत असतो. अँड अ व्हेरिएबल इज ऑलवेज असोसिएट विथ अ व्हॅल्यू. सो एक प्रकारचं कंटेनर आहे. जसं की जर व्हेरिएबलला आपल्याला इझिली समजायचं असेल तर आपण थोडं ग्राफिकली ते समजून घेणार आहोत. तर प्रत्येकाच्या घरी किचन मध्ये बरेच सारे कंटेनर्स असतात आणि त्या कंटेनर्स मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ स्टोअर करत असतो किंवा जे काही ग्रेन्स असतात ते स्टोअर करत असतो. तुम्ही ते ग्राफिकली पण बघू शकता. इथे वेगवेगळ्या प्रकारचे कंटेनर्स आहेत आणि प्रत्येक कंटेनर मध्ये आपण काही ना काही गोष्ट स्टोअर केलेली आहे. जसं की इथे सॉल्ट स्टोअर केलेला आहे, इथे चिया सीड स्टोअर केलेले आहे, इथे ड्रायफ्रूट स्टोअर केलेले आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत किंवा जे काही पदार्थ आहेत तर ते सगळे आपण या ठिकाणी स्टोअर केलेले आहेत, ग्रेन स्टोअर केलेले आहेत. सो त्याच प्रकारे पायथॉन मध्ये सुद्धा आपण एक व्हेरिएबल क्रिएट करत असतो आणि त्या व्हेरिएबल मध्ये वेगवेगळ्या प्रकारचा डेटा स्टोअर करत असतो. जसं इथे आपण वेगवेगळ्या प्रकारचे ग्रेन स्टोअर केलेले आहे, त्याच प्रकारे पायथॉन मध्ये आपण काय करतो, वेगवेगळ्या प्रकारचा डेटा एका पर्टिक्युलर व्हेरिएबल मध्ये स्टोअर करत असतो. जसं की बुलियन डेटा, ट्रू फॉल्स, त्यानंतर एखादा नंबर व्हॅल्यू, न्यूमरिक डेटा 0 to 9 किंवा n नंबर्स ऑफ नंबर, त्यानंतर स्ट्रिंग व्हॅल्यू. सो वेगवेगळ्या प्रकारचा डेटा आपण व्हेरिएबल मध्ये स्टोअर करत असतो आणि त्या व्हेरिएबलचा यूज आपण आपल्या प्रोग्रामिंग मध्ये यूज करतो. जसं की सपोज 2 नंबरचं तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे तर आपण 2 नंबर आधी व्हेरिएबल मध्ये स्टोअर करू आणि त्या व्हेरिएबलचा यूज करून त्यांचं कॅल्क्युलेशन करू. तर हा पण एक यूज झाला व्हेरिएबलचा. अशा प्रकारे आपण वेगवेगळा डेटा व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतो आणि त्या व्हेरिएबलचा यूज करून जे काही कॅल्क्युलेशन असेल किंवा जे काही आपल्याला प्रोग्रामिंग करायची असेल तर ती आपण करत असतो. सो व्हेरिएबलचा सिंटॅक्स कसा आहे तर अगदी सोपा आहे. इतर लँग्वेजेस मध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर आपण आपल्याला इंटिजर जर किंवा नंबर टाईपचा डेटा जर डिफाइन करायचा असेल तर आपण इंटिजर घेतो. C++, जावा या लँग्वेजेस मध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्याला एक कीवर्डचा यूज करावा लागतो इंटिजर म्हणून आणि नंतर मग आपण व्हेरिएबल डिक्लेअर करतो आणि त्यामध्ये डेटा स्टोअर करतो. एखादा स्ट्रिंग जर आपल्याला करायची असेल तर आपण आधी त्या व्हेरिएबलला याचा स्ट्रिंग म्हणून डिक्लेअर करतो, त्यानंतर त्या व्हेरिएबल मध्ये स्ट्रिंग स्टोअर करत असतो. जावास्क्रिप्ट मध्ये जर बघितलं तर आपल्याला लेट, व्हेअर आणि कॉन्स्ट या 3 कीवर्डचा यूज करावा लागतो आणि नंतर आपण व्हेरिएबल डिक्लेअर करून त्यामध्ये डेटा स्टोअर करत असतो. पण पायथॉन मध्ये तसं नाही. पायथॉन मध्ये तुम्हाला डायरेक्ट व्हेरिएबलचं नाव लिहायचं आहे. ज्या काही नावाने तुम्हाला व्हेरिएबल क्रिएट करायचं आहे त्या व्हेरिएबलचं नाव लिहायचं आहे आणि डायरेक्ट त्या व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू स्टोअर करायची. तिथे तुम्हाला डिफाइन करण्याची गरज नाही की ह्या व्हेरिएबल मध्ये नंबर आपण स्टोअर करणार आहोत की स्ट्रिंग स्टोअर करणार आहोत की बुलियन व्हॅल्यू स्टोअर करणार आहोत, हे सांगण्याचं किंवा डिफाइन करण्याची गरज नाही. तुम्ही कोणत्याही टाईपचा डेटा त्यामध्ये डिफाइन करू शकता, स्टोअर करू शकता. तर एखाद्या व्हेरिएबलला व्हॅल्यू जर आपल्याला असाइन करायची असेल तर आपण इक्वल टू साइनचा यूज करतो आणि इक्वल टू साइनचा यूज हा प्रत्येक लँग्वेज मध्ये होत असतो एखादी व्हॅल्यू एखाद्या व्हेरिएबलला असाइन करण्यासाठी. सो द व्हॅल्यू कॅन बी एनिथिंग लाईक अ नंबर, अ स्ट्रिंग, etc. दॅट यू असाइन टू द व्हेरिएबल. तर व्हॅल्यू कोणत्याही प्रकारची व्हॅल्यू असू शकते, ती आपण त्या व्हेरिएबलला काय करत असतो, असाइन करत असतो. सो प्रॅक्टिकली आपण बघणार आहोत. सो हे आहे पायचार्म आणि ह्या एडिटरचा यूज आपण अगदी फर्स्ट व्हिडिओ पासून करत आहोत. कशा प्रकारे आपण पायचार्म इन्स्टॉल केलं हे सुद्धा आपण फर्स्ट व्हिडिओ मध्ये कव्हर केलेला आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर आपल्या पायथॉनची प्लेलिस्ट आहे आपल्या चॅनलला, तर त्या प्लेलिस्टला तुम्ही बघू शकतात आणि त्यात फर्स्ट जो व्हिडिओ आहे त्यामध्येच आपण सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत. सो आता आपण व्हेरिएबल कशा प्रकारे डिफाइन करतो किंवा डिक्लेअर करतो ते आपण बघणार आहोत. सो इथे जस्ट जर तुम्हाला एखादी स्ट्रिंग स्टोअर करायची असेल एखाद्या व्हेरिएबल मध्ये तर आपण इथे एक मेसेज म्हणून मी एक व्हेरिएबल घेतला, त्यानंतर इक्वल टू साइन घ्यायचा आहे. तर मेसेज हा जो झाला हा व्हेरिएबलचं नाव झालं आणि त्या ह्या व्हेरिएबल मध्ये
किंवा याला आपण एक कंटेनर म्हणूया. जसं की आपण इथे ग्राफिकली बघितलं की इथे आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे कंटेनर आहे आणि त्या कंटेनरला नेम दिलेले, आपण नाव दिलेले आहे की या कंटेनर मध्ये कोणती वस्तू स्टोअर करणार आहोत आपण. सो तसंच एक प्रकारे मेसेज हा काय एक कंटेनर आहे आणि यामध्ये आपण एक मेसेज स्टोअर करणार आहे. सो इक्वल टू साइन, त्यानंतर आपल्याला सिंगल कोट किंवा डबल कोट, आपण मागच्याच व्हिडिओमध्ये बघितलं की स्ट्रिंग कशा प्रकारे पायथॉन मध्ये आपण डिफाईन करतो. तो सिंगल कोट किंवा डबल कोटचा आपण यूज करू शकतो. सो या ठिकाणी मी सिंगल कोट घेणार आहे आणि सिंगल कोट मध्ये जे काही तुम्हाला स्ट्रिंग स्टोअर करायची त्या मेसेज व्हेरिएबल मध्ये ती स्ट्रिंग आपण या ठिकाणी घेणार आहोत. सपोज मी आता इथे घेतलं हॅलो पायथॉन. सो अशा प्रकारे ही काय झाली स्ट्रिंग झाली आणि आपण सिंटॅक्स सुद्धा बघितला मागच्याच व्हिडिओमध्ये. तर आपला स्टेटमेंट संपल्यानंतर कोणत्याही प्रकारचं सेमीकोलन वगैरे नाही द्यायचा आहे, जस्ट तुम्हाला एंटर करायचं आणि या लाईनच्या खालती एक ब्लँक लाईन तुम्हाला सोडायची. याला आपण करूया सेव्ह केल्यानंतर हे जे रनचं बटन जे दिसत आहे तर या रन बटनवर आपण क्लिक करणार आहोत आणि क्लिक केल्यानंतर अजून इथे काहीही झालेलं नाही, कारण आपण हा व्हेरिएबल मध्ये हा मेसेज तर स्टोअर केला पण ह्या व्हेरिएबलला आपण प्रिंट नाही केलं. तर आपण काय करूया, इथे प्रिंट म्हणून एक फंक्शन आहे पायथॉनचं, त्या पायथॉनच्या प्रिंट या फंक्शन मध्ये हा जो मेसेज आहे या मेसेजला आपण प्रिंट करणार आहोत. सेव्ह करूया, अगेन रन करूया. तर तुम्ही इथे बघू शकता हॅलो पायथॉन हा जो ही जी स्ट्रिंग आहे किंवा याचे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी प्रिंट झालेलं आहे. सो अशा प्रकारे व्हेरिएबल क्रिएट करू शकतात आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा डेटा तुम्ही स्टोअर करू शकतात. हा झाला स्ट्रिंग टाईपचा व्हेरिएबल. जर तुम्हाला एखादा नंबर टाईपचा करायचा असेल तर जस्ट तुम्हाला व्हेरिएबलचं नाव द्यायचं आहे, एज म्हणून मी एक व्हेरिएबलचं नाव दिलं, त्यामध्ये तुम्ही न्यूमरिक टाईपचा डेटा स्टोअर करू शकता. सपोज 22 हे या ठिकाणी मी एज स्टोअर केलेला आहे. त्यानंतर मी इथे प्रिंट घेतलं, प्रिंट फंक्शन, त्यामध्ये एज जो व्हेरिएबल आहे त्याला आपण काय केलं आहे प्रिंट केलेला आहे. त्यानंतर जर तुम्हाला बुलियन टाईपचा डेटा जर स्टोअर करायचा असेल तर बुलियन साठी मी सपोज इज प्रेझेंट म्हणून किंवा इज ऍक्टिव्ह वगैरे असं काहीतरी आपण एक व्हेरिएबलचं नाव घेऊया. इज ऍक्टिव्ह इज इक्वल टू ट्रू आणि याला आपण या ठिकाणी प्रिंट करूया. सो अशा प्रकारे तुम्ही काय करू शकतात, वेगवेगळ्या प्रकारचे व्हेरिएबल डिक्लेअर करून त्यामध्ये डेटा वेगवेगळ्या प्रकारचा डेटा स्टोअर करू शकतात इन पायथॉन. तर तुम्ही इथे खालती कन्सोलवर जर बघितलं तर इथे आपली स्ट्रिंग सुद्धा प्रिंट झालेली आहे, नंबर टाईपचा जो डेटा आहे तो सुद्धा प्रिंट झालेला आहे आणि बुलियन टाईपचा जो डेटा आहे तो बुलियन टाईपचा डेटा सुद्धा प्रिंट झालेला आहे. सो अशा प्रकारे वेगवेगळ्या लँग्वेजेस मध्ये आपण व्हेरिएबल कशा प्रकारे डिक्लेअर करायचे त्याचे काही रूल्स डिफाईन केलेले असतात. तसंच पायथॉन मध्ये सुद्धा काही व्हेरिएबलचे रूल्स डिफाईन केलेले आहेत. तर ते कोणकोणते ते आपण आता बघणार आहोत. सो व्हेन यू नेम अ व्हेरिएबल यू नीड टू फॉलो सम रूल्स. इफ यू डोंट यू विल गेट अन एरर. जर तुम्ही हे रूल्स फॉलो नाही केले तर तुम्हाला मे बी कदाचित एरर येऊ शकतो. सो कोणकोणते रूल्स आहे. सो व्हेरिएबल नेम कॅन कंटेन ओनली लेटर्स, नंबर अँड अंडरस्कोर. तर जेव्हा आपण व्हेरिएबल नेम डिफाईन करतो तर त्या व्हेरिएबल नेम मध्ये फक्त कॅरेक्टर्स हवेत, म्हणजेच अल्फाबेट ए टू झेड. नंबरचा यूज करू शकता तुम्ही, अदरवाइज अंडरस्कोरचा यूज करू शकता. तर कशा प्रकारे, आता इज ऍक्टिव्ह आपण ए कॅपिटल घेतला तर इथे असं न घेता तुम्ही अशा प्रकारे अंडरस्कोर इज ऍक्टिव्ह आणि हा ए जो आहे तो आपण स्मॉल करू शकतो इथे आणि अशा प्रकारे तुम्ही अंडरस्कोरचा सुद्धा वापर करू शकतात व्हेरिएबल डिक्लेअर करताना. सो हा फर्स्ट रूल झाला. सेकंड रूल इज व्हेरिएबल नेम कॅनॉट कंटेन अ स्पेस. तर व्हेरिएबल नेमच्या मध्ये आता जसं इथे मी आपण अंडरस्कोर करून ज्या दोन स्ट्रिंग आहेत इज आणि ऍक्टिव्ह हे दोन वेगवेगळ्या स्ट्रिंग आहेत तर त्यांना आपण कॉन्टॅक्ट केला अंडरस्कोरचा यूज करून या ठिकाणी किंवा एकच स्ट्रिंग बनवली आहे. पण जर तुम्हाला वाटलं की आपण अंडरस्कोर नको आणि इथे स्पेस घ्यावा तर स्पेस हा अलाउड नाहीये, तुम्हाला लगेच इथे काय होईल एरर देईल. सो पायथॉन मध्ये जर व्हेरिएबल तुम्ही डिक्लेअर करत असाल, नॉट ओनली पायथॉन सगळ्या लँग्वेजचा सेम रूल आहे की जर तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर करत असाल आणि दोन वेगवेगळ्या वर्ड्सचा मिळून एक व्हेरिएबल तुम्हाला जर बनवायचा असेल तर तुम्ही दोघांमध्ये स्पेस नाही देऊ शकत. अंडरस्कोरचा वापर करून त्या दोघांना तुम्हाला कॉन्टॅक्ट करावं लागेल किंवा एकत्र करावं लागेल आणि नंतर तुम्ही ऍज अ व्हेरिएबल म्हणून त्याचा यूज करू शकता. सो दिस इज द रूल सेकंड. आणि थर्ड रूल इज व्हेरिएबल नेम कॅनॉट be the same as a keyword, reserved words and built-in function in a Python. So Python मध्ये काही रिझर्व कीवर्ड्स आहेत जे की आपण लास्ट व्हिडिओ मध्ये बघितलेले. सो ते कीवर्ड्स ऍज अ व्हेरिएबल नेम म्हणून आपण यूज नाही करू शकत पायथॉन मध्ये. आता सपोज एल्स हा एक कीवर्ड आहे तर मी एल्स इक्वल टू समथिंग सपोज स्ट्रिंग हाय तर असं यूज नाही करू शकत, त्याने इथे आपल्याला लगेच एरर दिलेला आहे. ते याला आपण रन केलं तर इथे तुम्हाला इथे लगेच एरर मिळेल इनव्हॅलिड सिंटॅक्स म्हणून. सो हे जे काही रिझर्व कीवर्ड्स आहे पायथॉनचे तर ते रिझर्व कीवर्ड ऍज अ व्हेरिएबल म्हणून आपण यूज नाही करू शकत. सो हा आहे पायथॉन व्हेरिएबल रूल 3.
सो अशा प्रकारे हे जे रूल्स आहे हे तुम्हाला लक्षात ठेवून तुमचे व्हेरिएबल तुम्हाला डिक्लेअर करायचे आहे आणि त्यामध्ये डेटा स्टोअर करायचा आहे. अगदी सोपा कन्सेप्ट आहे. आय होप तुम्हाला समजला असेल. आज आपण इथेच थांबणार आहोत. सो आजचा व्हिडिओ आणि आजचा कन्सेप्ट तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन कन्सेप्ट सोबत. टिल देन टेक केअर अँड बाय. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.